आज या ठिकाणी एक अतिशय चांगला कार्यक्रम होत आहे. त्याचं कारण असं, प्रवीण जावळे, सुजाता दरेकर हे अतिशय दोघंही उत्कृष्ट गायक आहेत. विशेषतः वेगवेगळ्या फंक्शनसाठी त्यांना बोलवलं जातं आणि आज ते मराठी हिंदी गाण्यात असं जरी म्हटलं तरी बहुतेक सर्व हिंदी गाण्यांचा कार्यक्रम करणार आहे. पुढच्या वेळेला ते मराठी गाण्यांचा पण करतील. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद फडके उपस्थित आहेत आणि हे मुकुंद फडके आता एक महाराष्ट्रातलं चित्रपटावर गाण्यांवर बोलणारं ऑथेंटिक म्हणजे त्याला आपण असं म्हणू, ज्याला एक अधिकार असतो, अधिकार वाढाने बोलणारं व्यक्तिमत्व होतं सिद्ध पावते. नुकतंच काल त्यांचं प्रतापसिंह गार्डनमध्ये जो ज्येष्ठ नागरिक संघटना आहे तिथं मोहम्मद रफी किशोर कुमार यांच्यावर त्यांचं भाषण झालं. एवढंच नव्हे तर केसरी हे अतिशय मोठं नाव आहे. त्यांची जी व्याख्यानमाला असते त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं 2 महिन्यापूर्वी व्याख्यान झालं. ते सकाळचे माजी संपादक आहेत आणि विशेषतः सर्व गायकांना बळ देण्याचं काम करतात. म्हणजे मोहम्मद रफीचं जो आगोर यांचा जो ग्रुप आहे, मुकुंद पांडे सगळे, त्यांनी मोहम्मद रफीचा एक भाग केला पूर्ण आणि जेव्हा त्यांनी भाषण ऐकलं तेव्हा ते म्हणजे दुसरा भाग पण करूया, पण तुम्ही गाणी निवडून द्या. ते अजून दिलेत का नाही मला माहीत नाही, परंतु आज मोहम्मद रफी वगैरेची गाणी असावी बहुतेक, मला माहीत नाही. आफ्टर 90ची गाणी आहे विशेषतः, ही पण आनंदाची बाब आहे. परंतु आमच्यासारख्याचा फायदा असा होतो, म्हणजे मला आठवत आहे की म्युच्युअल फंडची एक मिटिंग होती, म्हणजे ज्यांना एजन्सी घ्यायची त्यांचं एक हॉल होता घेतला आणि मिटिंग होती. तर मी म्हटलं मी पण बसू का, बसा म्हटले. आणि मी त्या परीक्षेला बसलो, उत्तीर्ण झालो. मी बरंच काम त्या कालावधीमध्ये केलं आणि मग 4 कॉलेजेस लावले झाले माझे. म्हणजे मी ताशकंद केला, मी बँकॉक पटाया केलं, मी ॲम्स्टरडॅम केलं आणि एक दुबई केलं. मी हे एवढं सांगितलं की शेवटी या हॉलमध्ये जे काय होतं त्याचा फायदा हळूहळू आमच्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणजे आता मी हळूहळू काय म्हणतो गाणं सुद्धा म्हणायला सुरुवात केली. माझी मुलगी चांगली गाणं म्हणते, पण तिला निदान बाबा थोडंसं गावानं गाणं म्हणतात असं बघू शकतं. परंतु मला खात्री वर्षभरात थोडं ते जमेल. याचा अर्थ असा होतो, येणारे जे रसिक आहेत त्यांना सुद्धा गाणं येण्याचा हरकत नाही. मोहम्मद रफीचं एक चांगलं उदाहरण आहे. लहानपणी त्यांच्या गावामध्ये फकीर यायचा आणि तो मोठ्याने फकीर गाणी म्हणत जायचं, हे त्याच्या मागं फिरायचं आणि ते फकीर जे गाणे म्हणायचे ते मोहम्मद रफी म्हणायचा प्रयत्न करायचे, रियाज व्हायचा त्याचा त्यांना आयुष्यामध्ये फायदा झाला. जसं आपण म्हणतो की लहानपणी झालेला कविता पाठ या मोठेपणी सुद्धा कधी ती व्यक्ती म्हणते. माझ्या आता बघण्यात अशी मंडळी आहेत, विनय हर्डीकर आहे, दत्तप्रसाद दाभोळकर आहे, नरेंद्र दाभोळकर होते, बरीच मंडळी आहेत की मला आश्चर्य वाटायचं की ही शाळेतली कविता कशा पटापटा म्हणतात ना, आपल्याला काय जमलं. तर ते आपल्याला जमलं नाही याचं कारण असं आहे की आपण तेव्हा व्यवस्थित बघितलं नाही, कविता पाठ केल्या नाही, त्याच्या पाठांतरापेक्षा त्याच्यामध्ये आपण मन ओतलं नाही, हा महत्वाचा भाग असतो. त्याच्यामुळं या इथं होणाऱ्या कराओकेच्या कार्यक्रमाचा आम्हाला फायदा होतो, तुम्हाला फायदा होतो. सध्या सगळ्यात जर थेरपी चांगली असेल तर म्युझिक थेरपी चांगली असते. म्हणजे मी बघतो की बहुतेक प्रवीण जावळे तरी आजारी पडताना तुम्हाला दिसणार असतात, कारण ते गाणी गुणगुणत असतात, आनंद घेत असतात. गाणी गुणगुणणाऱ्या माणसांना त्याचा नक्की फायदा होतो. मला आनंद वाटतो की जसं, आणि महत्त्वाचं सांगितलं पाहिजे की आत्ताच एक 2-3 दिवसापूर्वी मी बघितलं की तुकाराम महाराजांच्यावरचा हा अभंग असेल, नामदेव महाराजांच्यावरचा अभंग असेल, हे दोन्ही अभंग मुंबईला माझ्या मुलीने तर तिथं गाणं म्हटलं. ते त्याच्या 100 वर्षांची परंपरा आहे बांधण्याचं. ते अभंग गाण्याच्या स्वरूपात तिथं म्हटले. म्हणजे आज आपण जर बघितलं तर खेडेगावामधली सुद्धा भजनी मंडळी जी असतात ती तरी चांगली गाणी म्हणतात. ती गाणी 4-4-5-5 वर्षात येणारे गायक सुद्धा म्हणू शकत नाही. ही एक महत्वाची बाब आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी
प्रवीण जांभळे, सुजाता दरेकरांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपण कायमचा कार्यक्रम करत जावा. आपल्याला तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर जे जे काय असेल ते मिळवा. आमची कुठे मदत लागेल ती पण आपण जरूर सांगा असं आपला विनंती करतो. त्याचबरोबर आज भांडार तू त्याच्यावर भंडारा आहे, चुकू नका. त्याचं काय घरात कौतुक करूया. त्यांनी काल एक सोन्याचं दोघांनी मिळून सोन्याचं मंगळसूत्र पळवलेलं ते त्यांनी पकडलं त्या चोराला आणि परत मिळवून दिलं. त्याबद्दल त्याचा सत्कार पण करणारा या ठिकाणी माननीय आमचे हेमंत गिरी सर आलेले आहेत. त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माननीय खडकेंना विनंती करतो एक 5 मिनिटात मार्ग. नमस्कार सर्वांना. व्यासपीठावर सर्व मान्यवर. बरेच ह्या वास्तूमध्ये अनेक कार्यक्रम होतात आणि त्या कार्यक्रमांचे एक जनरल आणि जनरस प्रायोजक म्हणून आपण श्रीसरांकडे बघतो. कारण या वर्षामध्ये मला वाटतं लवकरच शतक पूर्ण होईल. वर्षभरात 100पेक्षा जास्त कार्यक्रम तुमच्याकडे रेकॉर्ड आहे. किती कार्यक्रम केले आपण, पण गाण्याचे एवढे कार्यक्रम झाले. काही दिवसापूर्वी इथं गझलचा कार्यक्रम झाला. एवढा सुंदर कार्यक्रम झाला. दोघांनीच केला होता गझलचा. कैलास मोहिते आणि पूनम धुमाळांनी केला. खूप चांगला तो कार्यक्रम झाला. माहोल पण चांगला होता. आज तुम्ही इथं आलात आणि तेव्हा मला कळलं की तुम्ही आफ्टर 90ची गाणी म्हणणार आहे. बरोबर, 90ची. त्यामुळे ते चांगलं आहे. कारण आपण नेहमी म्हणतो जुनी गाणी चांगली, पण जुनी गाणी म्हणजे त्याचे काय डेफिनेशन आपल्याला नाही. आमच्यासाठी जुनी म्हणजे 60-70 असतील, नव्या पिढीसाठी जुनी वेगळी असतील. कारण 90s मध्ये गाणी सुद्धा जुनी म्हणू शकतो आपण आत्ता विचार केला तर. आता ज्या पिढ्या बदलत चालल्या त्याच्यामध्ये जनरेशन झेड म्हणून एक आहे. जनरेशन झेड म्हणजे 2000 नंतर जन्माला आलेली जी पिढी आहे त्यांच्यासाठी 90ची गाणी पण जुनीच गाणी आणि त्यांना आता अरिजित सिंगची 2022-23 मध्ये गाणी नवी वाटते. पण 90s हे जे आपण म्हणतो जसं 60 आणि 70 हा चित्रपटाचा संगीताचा सुवर्ण काळ होता, त्या सुवर्ण काळाचं पुनर्जीवन परत 90s मध्ये झालं. कारण त्या कालावधीमध्ये नदीम श्रवण, परत चित्रगुप्तांची मुलं जी 2 होती त्याचं नाव आता मला आठवत नाही, संगीतकार दोघं होते, आनंद मिलिंद. या सगळ्यांनी खूप चांगलं संगीत दिलं आणि ए आर रहमानने सुद्धा त्या कालावधीमध्ये खूप वेगळं म्युझिक दिलं. जे माझं आधुनिक काळातलं सर्वात आवडीचं गाणं आहे छैया दिल से मधलं, ते त्याच काळामध्ये दिलं. त्यामुळे नदीम श्रवणनी तर एवढा धमाकूल घातला त्या कालावधीमध्ये. म्हणजे कारण नदीम श्रवणच्या पाठीमागे जसं श्रीश्रव आपल्या सगळ्यांच्या पाठीमागे असतात तसं या संगीताच्या पाठीमागे जेव्हा गुलशन कुमार होते त्या कालावधीमध्ये गुलशन कुमारची टी सिरीजच्या माध्यमातून अनेकांना वेगळं वाटेल किंवा आश्चर्य वाटेल, गुलशन कुमारांनी गाण्यांची बँक स्थापन केली होती. बँक ऑफ सॉंग्स. गाणी रेकॉर्ड करायची फक्त. नदीम श्रवणनी म्युझिक द्यायचं, अनुराधा पडवाल आणि सगळ्यांनी गायचं आणि चित्रपटाला एखादं गाणी लागणार असेल त्या बँकेतनं काढायची, त्या चित्रपटात घालायची. हे बँक होत. नदीम श्रवणची अनेक गाणी अशी बँकेतनं बाहेर आलेली आणि तेव्हा टी सिरीजच्या कॅसेट निघायच्या. टी सिरीजच्या अनेक कॅसेट्स निघायच्या. त्या माध्यमातून नदीम श्रवणने गाण्यांचं मोठ्या प्रमाणात चांगलं संगीत तेव्हा दिलं. आत्ताचं श्रवणीय संगीत होतं. कुमार शानू होते, सोनी निगम काही प्रमाणात नंतर आले किंवा काही तत्कालीन संगीत अलका याज्ञिक होती, कविता कृष्णवर्ती होती. अनेक चांगले संगीत गायक तेव्हा आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे मला मुद्दाम इथं काय आहे की आम्ही मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार, लता मंगेशकर यांचं कौतुक करतो. याचा अर्थ नंतरच्या पिढीतलं वाईट आहे असं पण नाही. चांगलं संगीत दिलं पण संगीतातली जी भावना किंवा भावना ओतून काम केलं जातं ना ते आत्ताच्या ह्याच्यामध्ये कमी झालेलं आहे. कारण तांत्रिकता आली म्हणजे आपल्याला माहिती आहे अरिजित सिंग आणि मोनाली ठाकूर सुद्धा गाणं रेकॉर्ड होणार आहे. तर अरिजित सिंगला जे 2-3 ओळी दिल्या तो गाणं गातो आणि निघून जातो. मग 2-3 दिवसांनी दुसरी गायिका येते, तिचं गाण्याचा पाठ म्हणते, निघून जातं आणि मग ते दोन्ही गाणी एकत्र केलं तर 4-5 मिनिटाचं गाणं तयार केलं जातं. पूर्वी लता मंगेशकर, मोहम्मद रफी शेजारी म्हणून गाणं रेकॉर्ड करायचे. आता ती तांत्रिकता आली फक्त. बाकी तुम्हाला ट्रॅक्स आहेत हे सगळं आहे आणि ते जे ओलावा होता म्हणजे मोहम्मद रफीचं उदाहरण मी देतो की किती साधा गायक होता. जावेद अख्तरनं उदाहरण दिलं. जावेद अख्तर एका चित्रपटाला असिस्टंट डायरेक्टर होता आणि तो रेकॉर्डिंग बघायला गेला. काचेमध्ये इथं बाहेर जावेद अख्तर बसले. ते काचेमध्ये सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांचं गाण्याचं रेकॉर्डिंग चालू. मोहम्मद रफीचं गाणं बोलून झालं, त्यांचा तेवढा पाठ झाला आणि त्याला काही मागं फिरलंय, पाणी पिलं, इकडं तिकडं बघितलं आणि तोपर्यंत सुमन कल्याणपुरांचा पाठ गाऊन झाला होता.
त्या क्षणी ते माईक पशी आले आणि पुढचा पाठ पूर्ण केला त्यांनी. म्हणजे एवढं कॅज्युअलच येते, पण त्यांचं लक्ष होतं की सुमन कल्याणपुरांचं कधी संपतं, मी परत कधी येतो. ते सगळ्यांनी बाहेर टाळ्या वाजवल्या, त्या फक्त ते म्हणायचे उपरवाली की देणे, अल्लाह की देणे एवढंच ते म्हणायचं, बाकी ते काही म्हणायचं नाही, की वरच्याचं सगळं आहे. आत्ता ह्या कालावधीमध्ये आपल्याला तसं दिसत नाही. म्हणजे अरिजित सिंग नो डाऊट एक नंबर चांगला गायक आहे, खूप चांगला गातो, अनेक समकालीन आलेले आहेत. पण जे तांत्रिकतेचे ह्याच्यामध्ये आलेली आहे, ते तांत्रिकतेमुळे त्यातला ओलावा थोडी कमी झाला. आपल्या लक्षात राहत नाहीत गाणी. जसं 90ची गाणी लक्षात राहतील, नंतरची गाणी लक्षात राहतील, आधीची गाणी तर लक्षात राहतातच. 49 साली म्हणलेलं महेरमधलं लताचं आएगा आने वाला अजूनही लक्षात आहे आपल्याला इतक्या वर्षानंतर. पण आत्ता 2000चं एखादं गाणं आपल्याला म्हणायचं लक्षात राहत नाही का. आणि लक्षात घ्या, आता सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वाचतात. तेव्हा ते पण नव्हतं, फक्त आकाशवाणी एकटी वाढणारे होते. आता सगळीकडे गाणी वाचतात, सगळीकडे त्याचं कॅम्पेनिंग होतं, प्रमोशन होतं, पण गाणी लक्षात राहत नाहीत. मराठीची तर बोंबच आहे. मराठीमध्ये आता तर काहीच आपण चांगलं आता एक्सपेक्टच करू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. पण हिंदीमध्ये तरी किमान चांगली गाणी आहेत. आणि 90s मध्ये तुम्ही जेव्हा म्हणता त्याच्यामध्ये चित्रपट पण गाजले. त्याच्यामध्ये मोहरासारखा चित्रपट असेल, धडाकेबाज तर म्हटल्यानं मला वाटते धडाकेबाज म्हणजे जर वेगळ्या प्रकारची गाणी असतील ती, त्यामुळे ती जी ठेक्याची गाणी होती, नदीप्रमाणे आनंद मिलिंद आहे, त्या काळामध्ये अनेक इतरांनी गाणी दिली, ते आपल्याला निश्चितच ऐकायला मिळतील. मग गाणी जुनी ही एक सापेक्ष कल्पना आहे. जुनी गाणी चांगली सापेक्ष कल्पना आहे. आमच्यासाठी जुनी 60-70ची असतील, नव्या पिढीसाठी जुनी 2000ची असतील, आणि नंतर काही वर्षांना येणाऱ्या पिढीला अरिजित सिंगची गाणी जुनी वाटते. तेव्हा हा बदल होत राहणार आहे, हा बदल होतच राहणार आहे. पण शेवटी जे गुणवान आहे ते टिकणार आहे. कोणतं जुनं असेल किंवा नवं असेल, गुणवान आहे ते टिकणार आहे. A.R. रहमानची गाणी का टिकतात, अजून ऐकली जातात आपल्याकडे. A.R. रहमान ऑस्करपर्यंत का पोहोचला? A.R. रहमानचं जे स्लमडॉग मिलियनेअरमधलं गाणं जे होतं ते ऑस्करपर्यंतला का मिळालं? कारण ते गुणवान होतं, गुणवत्ता होती त्याच्यामुळे. A.R. रहमानची सगळी गाणी आजही आपण ऐकतो, कारण त्यामध्ये गुणवत्ता आहे. अनेक ठिकाणी म्हणजे काल मी आमच्या ग्रुपवर टाकलं होतं की संगीत चोरी केली जाते. एल डी बर्मननी सुद्धा चलती का नाम गाडीमध्ये 2 गाणी, एका परदेशी अर्नी नावाचा एक होता, अर्नी फोड नावाचा, ती जशीच्या तशी उचलली होती. ठेका पण तसाच आहे, आमच्या ग्रुपवर मी टाकलं होतं मुद्दामध्ये. किंवा शोलेमधला जो मेहबूबा मेहबूबा आहे ते एल डी बर्मन ससच्या तसं एकाच उचललं होतं. अगदी शब्दाचाही फरक आहे. राकेश रोशन जे काका म्हणजे राजेश रोशन संगीतकार, त्यांच्यावर तर केसेस झाल्यात, तुम्ही चाली चोरल्या म्हणून. पण आजही राजेश रोशनची जुलीमधली गाणी माझ्या आवडीची गाणी, की आजही जुलीमधली जी गाणी त्याला राष्ट्रीय पुरस्कार पण तेव्हा मिळाला होता. चांगलं आहे तर घ्यायला, जे चांगलं आहे ते टिकणारच आहे. चांगल्याची कॉपी पण करायला हरकत नाही, त्याच्याकडे प्रोत्साहन पण घ्यायला हरकत नाही. या पद्धतीनं काम चालतं. तर 90ची गाणी बरेच दिवसात 90ची गाणी ऐकलेली नाहीत. आज ह्या दोघांनी ती संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि आपण सगळेच गाणी ऐकायला उत्सुक आहोत. धन्यवाद. सुजाता दरेकर या गाणी चांगली म्हणतातच, पण माझ्या माझ्यामध्ये ते लिखाणात सुद्धा चांगले आहे. म्हणजे खरं त्यांनी लिहिलं पाहिजे. आठवड्यात एक छोटंसं बुक का होईना आपण पेपरला नक्की देतो. कविता सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे त्या करतात. तर इथं गाणं म्हणता म्हणता त्यांनी ती मंडळी जी लेखक मंडळी आहे त्यांचा पण उपयोग करून घ्यावा. जसं मी लेखक जेव्हा मला माहीत नव्हतं मी कधी होईल असं. प्रभातमध्ये माझं 3रं वर्ष सातत्याने माझं सदर आहे. पुण्यातल्या केसरीमध्ये 2ऱ्या वर्षी माझं सदर आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आता मागणी येते, त्याला आपण तुम्हाला जमू शकतो, त्याला जमण्यासारखी परिस्थिती आहे. तेव्हा त्यात म्हणून तर मी नाही बोलत. मी म्हटलं तुम्ही बोला, तुम्हाला बोलायला जमतं. ज्यात लिहायला जमतं त्यात ते बोलायला जमतं. तुम्ही तर गाडी म्हणताय, तर तुम्ही सुद्धा या निमित्तानं बोलावशी नम्र विनंती सुद्धा करत. सगळ्यात अगोदर मी सर्वांचं मनापासून स्वागत करते. आम्ही नेहमीच थोडीशी वेगळी गाणी लिहिण्याचा प्रयत्न करतो. आजही आमचा तसाच प्रयत्न आहे. खरं तर जुनी गाणी मनापासून आवडतातच, त्यात वादच नाही. आणि अलीकडे सातत्याने जुन्या गाण्यांचे कार्यक्रम होतातच आहेत. म्हणून आम्ही विचार केला की थोडंसं आपण थोडी वेगळी गाणी देऊयात, म्हणजे 90 सालातली. म्हणजे आमच्या कॉलेजच्या टायमिंगमधली ती गाणी आहेत, त्यामुळे ती थोडीशी अधिक जवळची आहेत आम्हाला. त्यामुळे आज आम्ही त्याचं सादरीकरण करणार आहोत. धन्यवाद. आपण पहिल्यांदा सत्कार करून घेत आहोत. मी